नमस्कार निसर्गप्रेमींनो. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत जी आपल्याला भुरळ घालतात. पण रायगड जिल्ह्यातील भीराजवळ असलेलं एक ठिकाण असं आहे ज्याला पाहिल्यावर आपण काही क्षण स्वतःला विसरून जातो. ते ठिकाण म्हणजे देवकुंड धबधबा. देवकुंड म्हणजे केवळ पाण्याचा प्रवाह नाही, तर निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली एक कलाकृती आहे. 3 नद्यांचा संगम होऊन आणि घनदाट जंगलातून वाट काढत जेव्हा हे पाणी कुंडाच्या रूपात खाली पडतं, तेव्हा तिथलं दृश्य पाहण्यासारखं असतं. देवकुंडला पोहोचण्यासाठी तुम्हाला भीरा गावापासून साधारण 2 ते 2.5 तासांचा ट्रेक करावा लागतो. हा ट्रेक खूप कठीण नाही, पण तो अनुभव खूप समृद्ध करणारा आहे. डावीकडे ताम्हिणी घाटाचे डोंगर आणि उजवीकडे भीरा धरणाचं बॅकवॉटर. अशा सुंदर वातावरणातून जेव्हा आपण चालतो, तेव्हा शहरातला सगळा का थकवा कुठल्या कुठे पळून जातो. जसजसे आपण धबधब्याच्या जवळ पोहोचतो, तसा पाण्याचा आवाज घुमू लागतो आणि अचानक झाडांच्या आडून जेव्हा तो दुधासारखा पांढरा शुभ्र धबधबा दिसतो, तेव्हा डोळ्यांचं पारणं फिटते. साधारण 80 ते 100 फूट उंचीवरून पडणारा हा धबधबा खाली एका निळाशार कुंडात जमा होतो. त्या पाण्याचा रंग इतका पारदर्शक असतो की त्याला खरंच देवाचं कुंड का म्हणतात याची प्रचिती येते. निसर्गाचा आनंद घेताना आपली एक जबाबदारी सुद्धा आहे. देवकुंड हे जितकं सुंदर आहे, तितकंच ते पावसाळ्यात धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तिथल्या कुंडाची खोली आणि पाण्याचा वेग याचा अंदाज येणं कठीण असतं. त्यामुळे आनंद घेताना सुरक्षेचे नियम पाळणं खूप गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. आपण जेव्हा अशा ठिकाणी जातो, तेव्हा तिथे प्लॅस्टिकचा कचरा किंवा बाटल्या टाकून निसर्गाचं नुकसान करू नका. आपण फक्त पाऊलखुणा मागे सोडूया आणि फक्त आठवणी सोबत घेऊन येऊया, हा विचार प्रत्येक पर्यटकाने करायला हवा. जर तुम्हाला शहराच्या गजबजाटापासून दूर, शांततेत आणि निसर्गाच्या सानिध्यात जायचं असेल, तर देवकुंडला नक्की भेट द्या. तो निराशार पाण्याचा साठा आणि उंचावरून पडणारा तो धबधबा तुम्हाला आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी देऊन जाईल. चला तर मग सह्याद्रीला साथ घालूया आणि आपल्या या अनमोल ठेव्याचा अभिमानानं प्रचार करूया. या 2 ते 3 तासांच्या वाटेवर आपल्याला 2 ते 3 छोटे ओढे ओलांडावे लागतात. पावसाळ्यात या ओढ्यांचा प्रवाह अंगात धडकी भरवणारा असतो. वाटेत दिसणारी रानफुलं, पक्ष्यांचा किलबिलाट आणि ओल्या मातीचा सुगंध, हे सारं आपल्याला शहरातल्या सिमेंटच्या जंगलातून बाहेर काढून खऱ्या निसर्गाशी जोडतं. तिथले स्थानिक लोक जेव्हा आपल्याला आदरानं विचारतात, जेवण